रामकृष्ण हरिमाऊली. आज आपण आहोत सोनेमध्ये. आज सोनेमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील प्रसिद्ध मृदुंगाचार्य, आपल्याच अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेजारी असलेला बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्याचं हे रत्न आदरणीय हरिभक्तपरायण प्रसिद्ध मृदुंगाचार्य केशव महाराज आपल्या समवेत या ठिकाणी आहेत. खरं तर ज्यांचं नाव प्रत्येकाच्या हुटी असतं आणि आम्ही आतापर्यंत ज्यांचं नाव ऐकलं, परंतु आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आलाय अशा आदरणीय केशव महाराज. खरं तर आपण त्यांच्याशी थेट संवाद साधतोय की मी अनेकांकडून ऐकलंय, आम्ही आध्यात्मिक क्षेत्राशी जोडलो गेल्यानं अनेक व्यक्तींकडून ऐकलंय की ज्या व्यक्तीनं महाराष्ट्रातील सध्या नामांकित कीर्तनकारांना साथ देणारे जे मृदुंगाचार्य आहेत ते मृदुंगाचार्य घडवण्याचं काम ज्यांनी केलंय अशा आदरणीय केशव महाराज. खरं तर आपण केशव महाराज यांच्याशी संवाद साधतोय की महाराज, तुम्ही आतापर्यंत एकूण किती विद्यार्थ्यांना घडवलंय? मी 2004 मध्ये गुरुकुल चालू केलेलं आहे आणि प्रत्येक वर्षी माझ्याकडे संख्या 200च्या कमी कधीच नाही. आता ह्या 4 वर्षात तर 250 मुलं आहेत आणि जाऊन येऊन करणारे, माझ्याकडे क्लास करणारे असे सगळे मिळून माझ्या मते 9 ते 10 हजार विद्यार्थी महाराष्ट्रातून माझ्याकडून गेले असतील आणि आत्ता पण 250 मुलं माझ्याकडे आहेत शिकण्याकरता. आणि गुरुकुल पद्धतीने आम्ही शिक्षण देतो. हे म्हणजे असं क्लास वगैरे असं नाही. गुरुकुल पद्धतीने नुसतं पखवाज शिकल्या जात नसतो, तर गुरुकुल पद्धतीमध्ये संस्काराचं फार मोठं त्याला योगदान मिळत असतं. म्हणून सर्वात श्रेष्ठ गुरुकुल पद्धती, भगवान श्रीकृष्ण देव होते परंतु गुरुकुल पद्धतीनेच शिकावं लागलं त्यांना. हा वारकरी संप्रदायाचा आध्यात्मिक क्षेत्रातलं ही एक आचारसंहिता आहे. खरं तर महाराज, एक शेवटचा प्रश्न असा का तुम्ही या क्षेत्रात कसे आहात? माझ्या आई वडिलांचा आमच्यात पूर्ण म्हणजे अनुवंशिकता आहे आमच्यामध्ये. आमची पूर्ण परंपरा जी घरांदाज आहे ना, घरांदाज ज्या माणसाचा म्हणजे संस्कार असतात त्याच घरातून काहीतरी कुठंतरी एका चांगल्या ठिकाणी माणूस पोहोचू शकतो. ते रक्तात पण सगळे गुण असावे लागतात. म्हणून माझ्या आई वडील हे वारकरी संप्रदायाशी निगडीत आहे. मला घरातलेच संस्कार आहेत पूर्णपणे. आणि योगायोगाने नंतर मला गुरु फार दिग्गज मिळाले, त्याच्यामुळे मी या क्षेत्रात बऱ्यापैकी आहे सगळं व्यवस्थित. शुद्ध बीजापोटी फळाचा गोमटी. खरं तर ज्या कुटुंबामध्ये चांगले संस्कार असतील, महाराजांनी सांगितलंय की ती पुढची पिढी देखील सशक्त घडते. एक चांगले संस्कार महाराजांना आहेत आणि महाराज, खरं तर तुमचा सार्थ अभिमान आहे की तुमच्या हातून भले भले चांगले चांगले मृदुंगाचार्य घडले गेले याचा अभिमान आहे. सोन्यामध्ये आदरणीय हरिभक्तपरायण सुरेशदाई कुसळकर यांच्या निवासस्थानी खरं तर आम्हाला भेटण्याचा महाराजांची योग आलाय. मी पुन्हा एकदा आदरणीय महाराजांचा आमच्या सोनेकरांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी आभार मानतो, स्वागत करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.